पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दाद्या, वहिनी खूप भारी दिसते। अमूल्या, अंतरपाठ थोडा खाली घे ना। सांगू का? सांगू भटजींना? अंतरपाठ खाली कर म्हणून बघ। आता मंगळाष्टक सुरू करू। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिंतामणि तेवरं लेनादरौ गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेहरं ओझरं ग्रामोराञ्जनसंस्थितं गणपतिं पुरयात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान। छान झालं नाही लग्न? दुसऱ्यांच्या लग्नात पण एक मजा असते नाही? तुम्ही मोठी करवली, तुमचंही काही ठरलंय का? नाही, नसेलच ठरलं। माझं पण नाही ठरलंय। हल्ली काय ना, ते लग्नाआधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, पण मी त्यातला नाहीये। तुम्ही? मी? तुम्हाला संकोच नाही वाटत का असले प्रश्न विचारायला? नाही नाही, संकोच वाटला ना। तुम्ही एवढ्या सुंदर दिसता म्हणून प्रश्न पडला। हल्ली मुलं खूप मागे लागतात, फसवतात, पण मी त्यातला नाहीये, जेन्युइनली। आणि तुम्ही? मी? एक्सक्यूज मी, तुम्ही मला काही विचारलत का? मी काय या सगळ्या गोंगाटामध्ये ना तुमचा प्रश्न नीट ऐकू नाही आला। काय काय विचारलं तुम्ही? नाही, तुम्ही नागपूरमध्येच राहता ना? हो, माझा जन्म इथला वराडातलाच। ओके। कारंजा लाड ऐकलंय तुम्ही? म्हणजे माहित असेल तुम्हाला? नाही,
नाही माझं काय म्हणजे इथे नागपूरमध्येच मेडिकलला शिक्षण झालं माझं, त्यामुळे मग क्लिनिक सुद्धा इथेच टाकलं मी. ओके. या म्हणजे कधी काही तब्येत वगैरे बरी नसेल तुमची तर या. नाही पैशांवरती डोळा ठेवणारा डॉक्टर नाही आम्ही. 70 रुपये घेत. हो या सहकुटुंब, म्हणजे काही साथ वगैरे आली तर सहकुटुंब, नाहीतर मग एकटेच. काय हो 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 हो. बाकी आलोच. गाड्याची गाडी सध्या मीटर गेजवर आहे आणि वेग जरा जास्त आहे. नाही पण येणार लवकरच. प्रपोजल ब्रॉडगेज वरती येणार. हा? तुम्ही ऐकलंत सगळं? म्हणजे काय, अरे 2 मुलींचा बाप आहे मी, पण वेगळ्या टाईपचा. फलेन फलितः सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. हा घ्या नारळ. आणि सगळीकडे फिरून या. आणि हो लवकर या, नाही तर परत ड्रेस चेंज करायला जाल. दाद्या, हा नारळ घेऊन ना मी डायरेक्ट घरी जाणार. तू बस वाट बघत. मी कशाला वाट बघू? मी जाईन नवरीला घेऊन घरी. गुरुजी वाट बघत बसतील. आणि एक गोष्ट विसरू नकोस, तुझं लग्न अजून बाकी आहे. तेव्हा बघ तुझी कशी फजिती करतो. बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. इथे नाही, रूम मध्ये जाऊन बोलूया. अगं माझ्या हातात नारळ आहे ना, आणि सार्थक दादाचे विधी सुरू झाले तर त्या आधीच बोलायचंय. एवढं काय अर्जंट आहे? आपण तुला रूम मध्ये गेल्यावर कळेल. मी काय नाही म्हणालीस ना अमूल्य, इथे सगळ्यांसमोर बॉम्ब फोडे ना मी. यू नो व्हॉट आय मीन. चल. प्लीज का ये. काय झालं? माझ्या मम्माने दिलेला नेकलेस कुठे आहे? कोणाच्या गळ्यात आहे? ताईला दिला होता ना, मग ताईच्याच गळ्यात असेल. मला काय विचारतीये तू? माझ्या हातात नारळ दिलाय, तिथे दादाच्या विधी सुरू आहेत ना. भटजी ओरडतील, मी निघते. मी त्यांच्यापेक्षा जोरात ओरडे ना. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. हार कुठे आहे? मी एक काम करते, मी जाऊन ताईला विचारते आणि मग सांगते तुला. नाही 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 नाही,
त्याची काही गरज नाहीये. मी स्वतः 3-3 वेळा चेक केलंय ग. हार ना तुझ्या ताईच्या गळ्यात आहे, ना तुझ्या गळ्यात आहे, ना मावशीच्या गळ्यात आहे. मग कुठे गेला हार? रूम मध्ये राहिला असेल. अगं आम्ही इतक्या घाईत निघालो ना सारिका, आणि त्यात मावशीचा फोन आला. मग सारखे मावशीचे फोनवर फोन येत होते आणि मग ह्या सगळ्या गडबडीत ताई विसरली असेल. राईट. नाही, लग्नाच्या गडबडीत तर होऊच शकतं. मी काय म्हणते, आपण एक काम करूया, आपण रूम मध्ये जाऊन चेक करूया. चल चल. अगं काय झालं? चल ना, रूम मध्ये चेक करूया. तिकडे असेलच गडबडीत विसरलेला हार. सारिका, अगं दाद्याचं लग्न आहे आपल्या, खाली विधी सुरू आहेत. मग हाराचं पण नंतर बघूयात ना. गरज पडली ना तर विधी सुद्धा थांबवे ना मी हारासाठी. मम्मा वेडी आहे खरंच. तुमच्या दोघींवर उगाचच प्रेम करते. आणि तुम्ही काय केलं? तिने प्रेमाने दिलेला हार तुम्ही गायब केला. एक मिनिट, विकणार वगैरे नाही आहेत ना तो हार? की ऑलरेडी विकला? सारिका, आम्ही तुझ्या बहिणी आहोत. काय हाराची चोरी करणारे वाटलो तुला? अमूल्य, तुम्ही कोणाचं काय काय चोरताय ना, हे मी माझ्या डोळ्याने बघतेच आहे. माझ्या मामाचा विश्वास आहे तुमच्यावर, माझा अजिबात नाहीये. त्यामुळे तुझ्याकडे हार असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझ्या हातावर ठेव, आणि नसेल तर तसं स्पष्ट सांग. सापडत नाही. सॉरी. हार सापडत नाहीये. हे बघ सारिका, हे बघ, आम्ही खरंच खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो हरवलाय की कुठेतरी पडलाय काहीच कळत नाहीये ग. वाव वाव वाव, ग्रेट. यू नो व्हॉट, आय न्यू इट अमूल्य. खरंच तुमची लायकी नसताना ममाने तुम्हाला तो हार दिला होता आणि तुम्ही तो हरवला. आर यू सिरियस? हे बघ, माझ्या पप्पांनी मला तो गिफ्ट दिला होता बर्थडेला. मला माहित नाही आत्ताच्या आत्ता तो हार मला माझ्या हातात हवाय, नाहीतर मी तमाशा. बघ सारिका, आधी सार्थक दादाच्या सगळ्या विधी होऊ दे, मग आपण शोधू तो हार. आपण नाही, तू शोधायचा तो हार. 10 मिनिट. तो हार शोधायला मी तुला 10 मिनिट देते. 10 मिनिटांच्या आत तो हार माझ्या हातात असला पाहिजे, नाहीतर मी लग्न मंडपात जाऊन तमाशा करीन, एवढं लक्षात ठेव. मला नाही फरक पडत कोणाचं लग्न चालू आहे, कोणाचे विधी चालू आहेत. यू हॅव 10 मिनिट्स. ओके? का अशी वागतेय सारिका? तिने खरंच काही गोंधळ घातला तर? काय अमूल्य, कधीपासून शोधते मी तुला. चल, सगळे वाट बघतायत लग्न मंडपात. तायडे, अगं ते सारिकाला कळलंय की हार हरवला. काय? आता मला खूप भीती वाटते अमूल्य. काय करायचं आपण? अगं तो हार तर सापडत नाहीये आपल्याला. आपण सगळं खरं खरं मावशीला सांगून टाकूया का?
अगं तायडे, आपण लवकर जाऊया. मला ना सगळे विधी अटेंड करायचे. खूप व्हिडिओज घे. काय चाललंय तुमचं इथे? अगं येतच होतो आम्ही. ते अमूल्याला वॉशरूमला जायचं होतं ना, म्हणून थांबलो होतो. आली ती आता, आपण जाऊया सगळे. चल. खरं सांगताय ना, तुम्ही काही लपवत नाही आहात ना? नाही नाही, जाऊया. मावशीला अजून तरी कळलेलं नाहीये की तुझ्या गळ्यात हार नाहीये. हे लग्न लागल्या क्षणी आधी आपण हार शोधूया, आणि नाहीच सापडला तर मग सांगूया मावशीला. चला. चल अमूल्या. हा. $56, $57, $58, $59, $60. 10 मिनिट झाले. हाय. शोधतीये. शोधतेस? कुठे? इथे? इथे लपवलाय? सारिका, काय बोलतीये तू? अगं बहिणी आहोत आम्ही तुझ्या. येऊ प्लीज प्लीज. एवढ्या लो स्टेटसच्या बहिणी? नो वे. ठीक आहे, मला कळलंय. तुला फक्त आमचा अपमान करायचा आहे, हो ना? अगं सार्थक दादा तुझा सख्खा भाऊ आहे. आम्ही त्याच्या लग्नात आलोय. अगं आमचा नाही, किमान त्याचा तरी विचार कर. तुला हार हवाय ना? मला फक्त थोडा वेळ दे, मी तुला शोधून देते तुझा. नाही 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 नाही, तुझं टाइम लिमिट ऑलरेडी संपलंय. 10 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे आता चल, मंडपात भेटू. अगं सारिका, निदान लग्न होऊन जाऊ दे ना. मुलीकडचे पाहुणे जाऊ दे, मग तुला जो धिंगाणा घालायचा आहे ना तो घाल. आणि मी तुला प्रॉमिस करते, तरी तो हार नाही सापडला ना तर मी स्वतः नोकरी करून पैसे साठवून तुला तो हार घेऊन दे. व्हॉट? नो वे. प्लीज सारिका, प्लीज प्लीज माझा ऐक. मॅड? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की नोकरी करून तुम्हाला सेम तसाच नेकलेस परत विकत घेऊन देशील? ठीक आहे, तुला नोकरी लागली, किती पगार मिळेल? 20,000 महिन्याला, म्हणजे वर्षाचे झाले 2,40,000, राईट? अमूल्या, तू तुझ्या अण्णांनी, तुझ्या आईने आणि तुझ्या ताईने मिळून वर्षभराची बचत केली ना, तरी तुम्ही माझ्या हाराचे पैसे परत देऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. सारिका, कसं आहे ना, माझे पप्पा मला प्रत्येक बर्थडेला खूप महागडे गिफ्ट देतात, पण प्रत्येकाने आपली ऐपत ओळखून राहायचं असतं ना. माझ्या मम्माला ना तुमच्यावर कीव आली होती आणि म्हणून तो हार तिने तुम्हाला दिला होता. पण जर तुम्हाला सांभाळता येणार नव्हता तर तसं सांगायचं ना, तेव्हाच नको म्हणायचं. का घेतलात? नाही, ते काही मला माहित नाही. मला माझा तोच नेकलेस परत हवाय. ठीक आहे, मी तुला तोच हार शोधून देत. तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. फक्त ना लग्न घरात तू गोंधळ घालू नकोस. सारिका, खूप मोठमोठी लोक आलेली आहेत लग्नाला. हे बघ, तू आमचा विचार करूच नकोस, पण तुझ्या भावाचा, तुझ्या वहिनीचा, तुझ्या पप्पांच्या आलेल्या गेस्टचा, ह्यांचा तरी विचार कर. अगं ह्या सगळ्यांसमोर आपल्या घरच्यांचा तमाशा झाला तर काय वाटेल दादा वहिनींना? ठीक ठीक आहे, मी करेन विचार, पण माझी एक अट आहे. तू मंडपात सगळ्यांसमोर माझी पाय धरून माफी मागायची. कशाबद्दल? नाही म्हणजे मी सगळ्यांना सांगू काय की मावशीने आमच्याकडे हार दिला, तो आता सापडत नाहीये, म्हणून मी तुझे पाय धरून माफी मागतेय? नाही 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 नाही, त्याबद्दल नाही. कारण जे जे माझं आहे ते सगळं तुम्ही चोरताय आणि त्यासाठी तू माझी माफी मागतेस असं सांगायचं. आम्ही काय चोरतोय?
ते सांगेन मी नंतर तुला. पण एक लक्षात ठेव अमूल्य, जे माझं आहे ना ते शेवटपर्यंत माझंच असतं. मी ते कोणालाच मिळू देत नाही, मग तो माझा हार असू दे किंवा माझं. ठीक आहे. एनिवे, तुझ्या बिहेवियरवरनं असं वाटतंय की तू माफी मागायला रेडी नाहीयेस. त्यामुळे आता भेटू मंडपात. चल. अगं सारिका,